नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नगर परिषद भरतीच्या संदर्भात एक RTIची चिटोरी काय आली. सगळ्यांनी यूट्यूबवरती सांगितलं की आता भरती येणार, आता भरती येणार, आता भरती येणार. मग यावरती खरोखर रिअल ऑथेंटिक विश्वसनीय माहिती मिळण्यासाठी फक्त एकच शेवटचा रस्ता राहतो, तो म्हणजे RTI दाखल करणं. ठीक आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भामध्ये RTI दाखल केलेला आहे आणि लवकरच आपल्याला सत्य माहिती ती कळणार आहे. नाव या RTIमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी मागवलेल्या आहेत, कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भरतीच्या अनुषंगाने अपेक्षित आहे हे आपण यामध्ये नोंदवलेलं आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी एखादा मुद्दा राहिलेला आणखी ॲड करायला पाहिजे होता तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून ठेवा. जर याचं उत्तर नाही आलं तर लगेचच आपण दुसरा देखील RTI दाखल करू. अगदी आपल्या तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये जे झालं होतं, म्हणजे तलाठी भरतीचा देखील आपण RTI टाकला होता पण त्याचं उत्तर आलं नाही, तर त्याचा दुसरा जो RTI आहे तर तो देखील आपण टाकलेला आहे. आणि विद्यार्थ्यांची मानसिकता जी आहे तर ती अभ्यासाची आहे, पण जर नेमकं जाहिरातच नाही आली तर विद्यार्थी तरी काय करणार. ठीक आहे. आणि ही जी वेठीस धरून इमोशनली जे ब्लॅकमेल केलं जातं या यूट्यूब टीचर्सकडून, यालाही कुठेतरी मला वाटतं की थोडासा आळा घातला पाहिजे. म्हणून रिअल ऑथेंटिक स्पष्ट तुम्हाला ऐकण्यासाठी जे चांगलं असणार आहे ते न सांगता जे खरं आहे, सत्य आहे तेच सांगण्यावर माझा प्रभाव असतो. बघा, बरेचसे विद्यार्थी सांगतात की सर तुम्ही फार निगेटिव्ह बोलतात आणि तुम्ही कायम भरतीच्या विरोधातच असतात. बघा, माझं स्पष्ट या क्षेत्रामध्ये येण्यामागचा जो हेतू आहे ना, तो तुम्हाला बळजबरी उठून मारून हाणून कुठून तुम्हाला या परीक्षेसाठी धुरायला लावणं, तयार करणं हा उद्देश नाही आहे. तुम्ही या दलदलीमध्ये फसू नये किंवा जे फसलेले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी मी आलेलो आहे. या स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त देखील ना खूप सुंदर मोठं भव्य दिव्य असं जग आहे. या जगामध्ये तुम्हाला टॉप करायचं आहे. इन दी एंड रिमेंबर एव्हरीथिंग रिव्हॉल्व अराउंड मनी. आणि पैसे कमवण्यासाठी फक्त ही जी प्रशासकीय नोकरी आहे हाच एक पर्याय नाही, आपल्याकडे भरपूर असे पर्याय आहे. आता लेट्स से की नगर परिषद भरती 2,500-3,000 हजाराची जरी आली तरी जवळपास 10, 1 लाख, 15 लाख फॉर्म येणार आहे. मग सगळ्यांना थोडी ना जो नोकरी मिळणार आहे. तर त्यामुळे हा जो वेळ आहे आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा वेळ आहे. उगाचच रक्तबंबाळ पायांनी या स्वप्नांच्या मागे पळण्यापेक्षा यामधलं जर सत्य स्वरूप जर तुमच्या समोर आलं तर आयुष्यामध्ये हे न करता दुसरं करण्यासाठी तुमचं कमीत कमी ॲटलिस्ट मेंटॅलिटी तरी वाढेल आणि आपल्याला जे करायचं आहे ठामपणे आत्मविश्वासाने आपण ते करू शकतो. नाहीतर ह्या भरत्यावर चालूच आहे. हे जे फेक मोटिवेशनचे डोस जे शिक्षक लोक देतात ना, त्याने फक्त तुमचा वेळ बर्बाद होणार आहे आणि तुम्ही शेवटी कदरून का होईना नंतर मग जे पडेल अंगावर काम ते तुम्ही करायची तुमची तयारी राहील. म्हणजे आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपल्यासाठी काय योग्य आहे हे जर नाही समजलं तर वेळ ठरवणार आहे की तुमच्यासोबत काय करणार आहे. चला, तत्पूर्वी जे सिरियसली तयारी करणार असतील त्या अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त 49 रुपयामध्ये, महाराष्ट्रात असं कोणीही देणार नाही, आपण महावृत्त चालू दैनिक घडामोडीचं जे PDF आहे तर ते प्रोव्हाइड करतो. देखील आपण प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स आहेत तर त्या बनवलेल्या आहेत. प्लस आपण AI नोट्स देखील बनवलेल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण इतक्या प्रभावीपणे विद्यार्थ्यांना AI नोट्स दिलेल्या आहेत. फक्त 49 रुपयामध्ये कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. जर काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, रिच आउट करू शकता. आता नगर परिषद भरतीच्या संदर्भामध्ये आपण हा RTI मागवलेला, म्हणजे RTIमध्ये या ज्या गोष्टी आहेत तर या आपण त्यांचा अंतर्भाव केलेला आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला RTI आपण फाईल केलेला आहे की नाही याचं प्रूफ दाखवतो. युअर RTI नॉट ITI. ओके, युअर RTI रिक्वेस्ट सक्सेसफुली रेज झालेली आहे आणि ही कधी झालेली आहे पहा, 13 तारखेला झालेली आहे. ठीक आहे, जस्ट मिनिट. ही जी आहे तर 13 तारखेला झालेली आहे. माझं नाव आहे हे, बाकीचं सक्सेस वगैरे. आणि ही जी आहे तर ही, अच्छा 1 मिनिट, ही जी आहे हे तलाठी भरतीचं आहे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. मी तुम्हाला जी मेन जी आपण RTI केलेली आहे आपली कोणत्या डिपार्टमेंटची, नगर परिषदची, मी त्याची डिटेल दाखवतो. RTI जो आहे तर ते आपण तलाठी भरतीवरती देखील केलेला आहे, त्यामुळे तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा दाखवत होता. आता हा जो आहे अर्बन डेव्हलपमेंट जे डिपार्टमेंट आहे तर त्याच्यासाठी पाठवलेला नगर विकास जे आहे विभाग, त्याच्यासाठी हा पाठवलेला आहे. हा देखील 13/1लाच पाठवलेला आहे आणि याचं देखील जे आहे तर ते RTI सक्सेसफुल झालेलं आहे. दोन्हीमध्ये मी थोडासा कन्फ्यूज झालो. RTI आपण तलाठीचा देखील टाकलेला आहे आणि याचा देखील टाकलेला आहे ना. आता आपण RTIमध्ये कोणकोणते मुद्दे जे आहेत तर ते मांडलेले आहेत
परीक्षेच्या दृष्टीनं म्हणा किंवा भरतीच्या दृष्टीने सगळ्यांसाठी कोणते प्रश्न आहेत तर ते पाहून घेऊया. बघा, पहिला जो मुद्दा आपण मांडलेला आहे 2026 मध्ये, पहा आता मी माहिती कशी मागवलेली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2025 अंतर्गत नगर परिषद भरती 2026 बाबत खालील माहिती जी आहे तर ती मागवत आहोत. नगर परिषद भरती 2025च्या जूनला येणार होती पण आणखी आलेली नाहीये. 2026 मध्ये प्रस्तावित नगर परिषद भरतीसाठी मंजूर पदाची पदनिहाय संख्या किती आहे. ठीक आहे, जुन्या जे आकृतीबंध आहे, आकृतीबंधानुसार म्हणजे जेवढे पद जे आहेत तर त्यांची जाहिरात येईल असं नसतं, त्यामध्ये काटछाट लावली जाते. तर एकूण मंजूर पदनिहाय संख्या किती आहे, किती पदांची जाहिरात येणार. नंबर 1 चा मुद्दा जो आहे तर तो आपण मागवलेला आहे. मग आता त्यामध्ये नंतर मग कोणते पद असणार आहे, काय असणार आहे ते डायसेक्शन आपण पोस्टमॉर्टम त्याचे नंतर करू. नंबर 2 ला आपण मागवलेला आहे नगर परिषद भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे आणि असेल तर त्याचा फाईल क्रमांक द्यावा. नगर परिषद भरतीसाठी नगर विकास जे आपलं डिपार्टमेंट आहे त्यांनी सरकारला जो प्रस्ताव पाठवला असेल तर तो प्रस्ताव कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे, त्याचा इनवर्ड आउटवर्ड नंबर जो आहे किंवा फाईल नंबर जो आहे तर तो देखील आपण मागवलेला आहे. नंबर 3 वरती आपण मागवलेला आहे सदर भरतीची प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे. म्हणजे सध्या हा प्रस्ताव तयार आहे का, काही समिती वगैरे नेमली आहे का, सध्या फक्त काही आकृतीबंधासाठी समितीच्या मार्फत कोणत्या नगर परिषदमध्ये किती रिक्त पदं आहे, किती भरलेली आहे, मंजूर किती आहे, या पद्धतीचा आराखडा मागवत आहे का मान्यतेसाठी काही प्रोसेस गेलेली आहे का, जाहिरात TCS IBPS यांच्याकडून घेणार आहे, याच्याविषयी देखील आपण जे आहे तर ते खुलासा मागवलेला आहे. देन आपण 4 नंबरला मागवलेला आहे मागील भरतीतील रिक्त राहिलेल्या बॅकलॉगची पदे किती आहे. मागील राहिलेली जी भरती होती त्याच्यामध्ये संपूर्ण पदं जे आहे तर त्यांची जाहिरात आली नव्हती. ठीक आहे, काही काटछाट करून जी पदं आली होती तर त्याच्यामध्ये जी राहिलेली पदं आहे बॅकलॉग तर ती देखील आपण यामध्ये माहिती मागवलेली आहे. नंबर 5 ला आपण मागवलेला आहे नगर परिषद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी कोणता असू शकतो. ठीक आहे, एक्झॅक्ट डेट तर सरकार सांगणार नाही पण लवकरच म्हणा किंवा 3 महिन्यामध्ये, तिमाहीमध्ये किंवा शेवटच्या पूर्वार्धात, उत्तरार्धात असं काहीतरी आपल्याला उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आणि देन आपण 6वा जो मुद्दा आहे सदर भरती प्रक्रिया MPSC मार्फत होणार आहे का, TCS मार्फत होणार आहे का अन्य एजन्सी मार्फत. तर यापैकी आपलं हे जे उत्तर आहे TCS आणि IBPS हे जे आहे तर हे जवळपास ठरलेलं आहे, तेच उत्तर आपल्याला येईल TCS किंवा IBPS. ठीक आहे, आणि यामध्ये काही पदं जी आहेत ना तर ती MPSC मार्फत देखील आहे, जसं की लेखापरीक्षण आहे, कर निर्धारण अधिकारी आहे, स्वच्छता अधिकारी आहे. ठीक आहे, अग्निशमन अधिकारी जे आहेत आणि क्लास 1 क्लास 2ची जी पदं आहेत तर ती सगळी कशाकडून MPSC कडूनच भरले जाणार आहे. बाकीची जी गट क आणि गट ड मधली जी पदं आहे, स्थानिक लेवलची लिपिक म्हणा किंवा मग बाकीची जी पदं आहेत तर ती सगळे TCS किंवा IBPS मार्फतच भरली जाणार आहे. यावरती स्पष्टोक्ती आलेली आहे आणि बाकीचेही पुरावे आपल्यासमोर आलेले आहे. नाऊ आता अशा पद्धतीने आपण हा जो काय म्हणता येईल RTI जो आहे तर तो आपण फाईल केलेला आहे. आता याचं उत्तर येणं अपेक्षित आपल्याला पुढच्या 30 दिवसात आहे. याचं उत्तर जे आहे तर ते आपल्याला ऑनलाईन ईमेलद्वारे मिळणार आहे. तर ज्या वेळेस हा म्हणजे RTIचं हे जे उत्तर येईल आपल्याला त्यावेळेस मी पुन्हा एकदा आपल्यासमोर रिअल ऑथेंटिक विश्वसनीय माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासमोर येईल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. तुम्हाला आणखी जर असं काही वाटत असेल की एखादा मुद्दा ॲड करायचा राहिला तर तो देखील तुम्ही अधोरेखित करू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.